ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी आता भाजपने केली आहे का असा प्रश्न पडतोय। कारण पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार आहे असं जाहीर केलंय। जनतेच्या प्रेमाखातर मी गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणार आहे। मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करू अशी घोषणा ठाण्यामध्ये राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी केली। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत। या सगळ्या संदर्भात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई काय म्हणतात जाणून घेऊया। मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय गणेश नाईक साहेब भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत। भारतीय जनता पक्षाचे ते एक मंत्री आहेत। नव्या मुंबईमधून ते निवडून आलेले आहेत। नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। मी सुद्धा मागची 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। मी शिवसैनिक म्हणून आपल्याला सांगेन, मी 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे। तिथलं शिवसेनेचं जे कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं जे नेटवर्क आहे, शिवसैनिकांचं जे जाळं आहे आणि जे जीवापाड शिंदे साहेबांवर प्रेम करते, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहील। जसं शिंदे साहेब शिवसेना वाढवण्यासाठी काम करतायत, तसं जरूर भाजपचे नेते म्हणून गणेश नाईक साहेब त्यांच्या पक्षाचं वाढवायचं काम जर करत असतील तर तो निश्चितपणे त्यांच्या पक्षाचा भाग आहे, ते करू शकतात। तर ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं म्हणत शंभूराज देसाईंनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार घेत आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। शिवसेनेला एक प्रकारे आव्हान देण्याचीच भाजपची ही तयारी आहे का असाही प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। गणेश नाईकांनी साधारण 2 ते 3 महिन्यांनी इकडे जनता दरबार घेणार आहोत असं सांगितलेलं आहे। त्यामुळे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार घेत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। गणेश नाईक मंत्रिमंडळातले आपले एक सहकारी आहेत असंही शंभूराज देसाई म्हणतायत आणि ते एक सिनियर मंत्री आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे। गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत। शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। राजकीयदृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदेना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत। त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची ही होती प्रतिक्रिया। या सगळ्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता भाजप जनता दरबार घेणार आहे का आणि एक प्रकारे आव्हान देणार आहे का अशी ही चर्चा या निमित्ताने समोर येते। आधीच पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो समोर आलेला होता आणि आता ठाण्यामध्ये देखील एक प्रकारे दोन्ही पक्षांमध्ये मग कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळते का असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय आणि त्याला निमित्त ठरलंय ते भाजपच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी केलेली घोषणा। ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्यासंदर्भात भाष्य केलं आणि त्याच्यानंतर आता या संदर्भात नवीन चर्चा समोर येत आहे। खासदार नरेश म्हस्के आता आपल्यासोबत आहेत। नरेश म्हस्केजी, अधिक पालकमंत्री पदावरून ज्या सगळ्या बातम्या समोर आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता ठाण्यामध्ये हा प्रकार घडतोय, ही आणखी एक ठिणगी पडते असं म्हणायचं का म्हस्केजी? ठिणगी कुठली? ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंड मध्ये आता गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। हे पहा, ते मंत्री आहेत, त्यांनी काय करावं हे काय आम्ही सांगू शकत नाही। ते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे। महायुती आहे, लोकसभा विधानसभा निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत आणि ते जर ठाण्यात जनता दरबार घेणार असतील तर उद्या आम्ही पालघरमध्ये जनता दरबार आमचे काही मंत्री घेतील।
आणि महायुती म्हणून आम्ही लढलोय. त्यामुळे मला वाटतं या महायुतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. मला वाटतं त्याच्यामागे त्यांचा शुद्ध प्रामाणिक हेतू जनता दरबार घ्यावा असेल, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा असा हेतू नसेल असं मला वाटतं. म्हणजे या सगळ्याबद्दल आपल्याला कुठलाही आक्षेप नाहीये असं म्हणायचं आपल्याला किंवा आपल्या तुम्हाला पक्षाला म्हणालो, किंवा त्यांनी काय करावं हं. किंवा काय करू नये हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी कृती महायुतीच्या कुठल्या नेत्यांनी करू नये. पण आताच आपण म्हणालात की आपणही मग एखाद्या जिल्ह्यात अशा प्रकारे जनता दरबार म्हणजे आपल्या पक्षाचे मंत्री घेऊ शकतात, तर तशीही काही पावलं टाकण्यात येणार आहेत हा, मग आता आता? ते जर घेऊ शकतात, ते त्यांनी जर घेतलं तर आमचेही मंत्री पालघरमध्ये घेतील ना. नरेश म्हस्केजी धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याच्याबद्दल. तेव्हा आम्हीही पालघरमध्ये मग जनता दरबार घेऊ असं म्हणतायत नरेश म्हस्के. त्यांचा हेतू चांगला असावा आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पटेल अशी कृती कोणी करणार नाही, तशी करू नये असं म्हणतानाच आम्हीही पालघरमध्ये गरज भासल्यास जनता दरबार घेऊ असं म्हणतायत नरेश म्हस्के. तेव्हा ठाण्यामध्ये एक प्रकारे शिवसेनेला आव्हानच भाजप देतंय का असा प्रश्न या निमित्ताने समोर आलेला असतानाच गरज भासल्यास आम्हीही पालघरमध्ये जनता दरबार घेऊन दाखवू असं म्हणतायत शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.